शेअर मार्केटमध्ये 1,80,00,000 रुपये गेल्यामुळं एका शिक्षकानं आपल्या 2 मुलांना आणि पत्नींना जेवणामध्ये विष देऊन पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केलंय. स्वतः गळफास घेतला आणि सगळं कुटुंब संपलं. ही घटना कशी घडली, ही घटना कुठली आहे, सविस्तर जाणून घेणार आहोत. बार्शीमधलं हत्तीस गाव आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुख्याध्यापक गावी आलेले होते. ते नेहमी आर्थिक विवेचनेमध्ये होते, तणावामध्ये होते आणि त्यामधूनच त्यांनी हे टोक उचललेलं आहे. शाळेचं नोंदवण करणारे आणि चांगली शाळा घडवणारे, चांगले विद्यार्थी घडवणारे अशी त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांमध्ये रमणारे हे शिक्षक मात्र आयुष्यामध्ये अपयश ठरले. शेअर मार्केटचं गणित जुळलं नाही आणि पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. योगेश पाटील असं या शिक्षकाचं नाव आहे. बार्शीमधलं हे कुटुंब होतं. बार्शीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते हत्तीस गावी आलेले होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या 2 मुलांना आणि पत्नींना जेवणामध्ये विष दिलं आणि विष दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आजूबाजूचे लोक आले, मात्र घरचे उठले का नाही शिक्षकाच्या म्हणून आजूबाजूला बघू लागले. दुधावाला देखील आला, मात्र हे प्रकरण त्यानंतरही उघडकीस आलं नाही आणि त्यानंतर दरवाजा उघडला. त्यानंतर हे सगळं प्रकरण दिसून आलं आणि धक्काच बसला. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी या शिक्षकानं एक सुसाईड नोट लिहिलेली होती. 26 पानाच्या या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की मी गेल्यानंतर माझ्या 2 मुलांचा सांभाळ कसा होणार, पत्नीचा सांभाळ कसा होणार, त्यांना झालेलं दुःख मला सहन होणार नाही, आय लव्ह यू असं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं होतं. आणि म्हणून हे सगळं त्यांनी कुटुंब संपवलं, स्वतःला देखील संपवून घेतलं. बघा, शिक्षक, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक स्वतःच्या आयुष्यामध्ये अपयशी ठरला. खरंच किती दुःखाची गोष्ट.